मित्रांनो, आज मी डायरेक्ट सीताफळाच्या बागात आलो. आज मित्रांसाठी ना डायरेक्ट म्हणजे जिकडं बघता तिकडं तुम्ही सीताफळाचा बागच बघणार आहे. आणि माझ्या मागं बघा किती सीताफळं लागलेली त्या सीताफळीला. तर आज आपण आहे ना डायरेक्ट सीताफळाविषयी जेवढी माहिती सांगता येईल ना तेवढी सांगणार तुम्हाला. सीताफळ तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना आवडणारी वस्तू आहे. आणि हिवाळ्यात येणारा ही सिजनेबल असल्यामुळं त्याच्यामुळं माहिती तुम्हाला सांगावं म्हणलं. चालता चालता मला बाग दिसला आणि मी गपचूप आलो आहे त्यातली त्यात. आज मालकाच्या शिव्या खाईन, पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ एक नंबर बनवणार आहे. तर मित्रांनो, माझ्या मागं बघताय सगळे सीताफळाचे. हे बघा वरच्या साईडला आहे. आता मी तोडू नाही शकत, पिकलेलं आहे. हे बघा तोडलं. हे बघा मी डोळा बी आलेला याला चांगला. तर हे सीताफळ ज्या प्रेग्नंट लेडीज असतात त्यांच्यासाठी तर एकदम उपयुक्त आहे. कारण ह्याच्यात लोहाचं आणि तांब्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं, परत ह्याच्यामुळं जीवनसत्व जास्त असल्यामुळं याचा फायदा खूप प्रमाणात होतो. ह्याचा पाला आहे, त्या पाल्यात ह्याचा जर पाला जर आपण नाही का पानांचा लेप बनवायचा आणि ते फुटकुळ्या चेहऱ्यावर ज्या फुटकुळ्या वगैरे येतात ना, तर जर त्याच्यावर लावला तर एकदम रामबाम औषधी, त्वचा निरोगी राहते आणि परत चमकदार होती. ह्याच्या भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असल्यामुळं डायबिटीस नियंत्रण होतो, दमा, परत पोट साफ राहते. अनेक औषधी हे माझ्या एक जवळचा माणूस आहे, त्याच्याविषयी तुम्हाला आता एक उदाहरण देतो की ह्याचं जर पाला आपल्या लहान मुलांना काही वेळेस नाही का डोक्यात असे केस गळायला चालू होती मागच्या साईडने, त्याला चावी का चाई म्हणतात. ह्याचा जर पाल्याचा लेप जर महिना 2 महिने कंटिन्यू लावत राहिलं ना, जिथं हे झालंय की बाबा काय म्हणतात चाई लागली, तर ह्याचा लय फायदा होतोय. आणि शुगरवर पण लय चालतंय हे पाला. ह्याचा पाल्याचा रस करून प्यायचा. ते पाला एवढा फायदेशीर आहे ना की साखर असणाऱ्या लोकांना, डायबिटीस वगैरे काय, मला आता इंग्रजी नाही एवढं जमत, ते त्याचा लय फायदा होतो. परत ज्याला हार्ट अटॅक आहे, ह्याने काय होतंय, हे सीताफळ जे खाल्लंय आपण त्याने पोटातली पचनक्रिया एकदम साफ होती आणि पचन संस्थेला एकदम मजबूती भेटते. परत पानांचा पण सांगितलं, हार्ट अटॅक आणि डोळ्यांचे जे आजार असतात ते क्लिअर होतात. त्वचा रोग असेल तर तो क्लिअर होऊन जातो. सगळं असं हे पोट साफ होतं. सगळ्यात महत्त्वाचं आजकालच्या म्हणजे फास्ट फूडच्या जमान्यात काय झालं आहे, लोकांचं पोट साफ होत नाही. तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं पोट साफ होते. आणि जर तोंड आलेलं असेल तर सगळ्यांचं बघा, मी जेवढे व्हिडिओ टाकलेत तेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट असेल की तोंड येणे ही आपल्याकडे जेवढ्या वनस्पती किंवा जे फळझाडं फुलझाडं आहेत ना, ते आपल्या पूर्वजांनी ह्याच हेतूने लावलेले आहेत की पहिल्या काळात आहे ना दवाखाने नव्हते, तर हे खाऊन लोक निरोगी राहायचे. आणि आजकाल काय झालं, फास्ट फूड खाल्ल्याने इकडं कोण लक्षच देत नाही. 100तून 5 किंवा 6 जण 100तून फळं खातात. जी लोक फळभाज्या पालेभाज्या खातात त्यांच्यात कधीच तुम्हाला रोगप्रतिकार क्षमता कमी नाही भासणार. सगळ्यात महत्त्वाचं हाच पॉईंट आहे की आपण जे आपल्याकडे ते खात नाही, आउट ऑफ कंट्रीतलं खातोय. चायनीज झालं, तंदूर झालं. आपल्या कंट्रीतलं काय असेल ते खात, पोळी भाजी असेल त्याच्यात पण एक गुणकारी औषधी असते. प्रत्येक गोष्टीत एक रहस्य दडलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी करून ठेवल्यात ना, त्याच्या मागं तर मला हमखास वाटतं की रहस्य दडून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला थोडी माहिती देतो अजून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याने रक्त साफ होते. त्यातली त्यात आहे ना, तुम्हाला सांगायचा उद्देश हा की मी आहे ना आज डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतोच. मी डायरेक्ट बागेत आलेलो आहे. हे बघा, जिकडं बघन तिकडं बाग आहे. आणि तुम्हाला जर सीताफळं बघायचे असतील तर हे बघा खाली आलेली आहेत सीताफळं, फारच खाली सीताफळ आहेत. हे बघा आता माया पुढून येतोय सीताफळ, किती जवळून दाखवतोय. सगळे सीताफळच आहेत. हे बघा, घ्या, फायदा करून घ्या. मी अनेक व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकतोय की माझ्या मित्रांना, माझ्या ताई लोकांना जे आजार असतील त्यांचं क्लिअर झाले पाहिजे, ह्याच्यासाठीच मी धडपड घेतोय. धन्यवाद.